देश भर में चल रही जनगणना प्रक्रिया के बीच ओबीसी वर्ग की गणना को लेकर राजनीतिक बहस तेज हो गई है। नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे ने भाजपा के बहुजन नेताओं से इस मुद्दे पर अपनी भूमिका सार्वजनिक रूप से स्पष्ट करने की मांग की है। गुर्दे ने कहा कि जनगणना के पहले चरण में घरों की गणना शुरू हो चुकी है। भारतीय संविधान के अनुसार अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, अन्य पिछड़ा वर्ग और अन्य जैसे सामाजिक वर्ग मौजूद है, लेकिन घर गणना प्रक्रिया में ओबीसी वर्ग को शामिल नहीं किया जाना बेहद गंभीर मामला है। उन्होंने आरोप लगाया कि संवैधानिक मान्यता प्राप्त ओबीसी वर्ग को जनगणना से बाहर रखना सामाजिक और आर्थिक न्याय की भावना के खिलाफ है। भारत जैसे विशाल और विविधता वाले देश में विकास की सही योजना बनाने के लिए वैज्ञानिक, व्यापक और सभी वर्गों को शामिल करने वाली जनगणना बेहद जरूरी है। प्रफुल्ल गुर्दे ने कहा कि सामाजिक न्याय ही आर्थिक न्याय की बुनियाद है। यदि समाज के अलग अलग वर्गों की वास्तविक संख्या और उनकी वास्तविक सामाजिक आर्थिक स्थिति का सही आंकड़ा उपलब्ध नहीं होगा तो वंचित ओबीसी समाज राष्ट्रीय विकास की प्रक्रिया में पीछे छूट सकता है। उन्होंने चेतावनी दी कि जनगणना से ओबीसी वर्ग को बाहर रखना भविष्य में गंभीर असमानता पैदा कर सकता है। इससे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, समान अवसर और व्यक्ति की गरिमा जैसे संवैधानिक मूल्यों पर असर पड़ने की आशंका है। गुर्दे ने भाजपा के बहुजन और ओबीसी नेताओं से खुला आह्वान करते हुए कहा कि वे केंद्र और राज्य स्तर पर ओबीसी वर्ग को जनगणना में शामिल करने की मांग उठाए। साथ ही सार्वजनिक विरोध, जन आंदोलन, प्रतिनिधिमंडल, औपचारिक ज्ञापन और संवैधानिक तरीके से सरकार पर दबाव बनाए। आणि जातनिहाय जनगणना करू ही घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मोठा एक क्रांतिकारी निर्णय, सर्जिकल स्ट्राईक केलं अशा आशयाचं जाहिरातबाजी केली आणि आता जातनिहाय जनगणना होईल आणि त्यामध्ये ओबीसी समाजाची सुद्धा जनगणना होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट्स अनेक नेत्यांचे आहेत। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये जी घरगणना झाली त्या घरगणनेमध्ये SC, ST हे दोन संविधानिक कॅटेगरीचं नाव नमूद आहे। मात्र ओबीसी ही जे संविधानिक कॅटेगरी आहे ते वगळण्याचं काम ह्या घरगणनेमध्ये झालं आणि त्या संदर्भामध्ये अनेक ओबीसी संघटनांनी आवाज उचलला, आंदोलनं केली, वृत्तपत्राच्या माध्यमातून विरोध नोंदवला। मात्र सरकारने त्या कुठल्याही प्रयत्नांची दखल घेतली नाही आणि याउलट बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला की ही जनगणना नसून ही घरगणना आहे आणि प्रभागामध्ये किंवा त्या वस्तीमध्ये, त्या मतदारसंघामध्ये ओबीसीची जे घरांची संख्या किती आहे ते समोर आलं असतं आणि ओबीसीची ताकद सुद्धा लक्षात आली असते आणि म्हणून सातत्याने ही मागणी होत असताना सुद्धा ती मागणी वगळली। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जनगणना होणार आहे आणि ह्या जनगणनेमध्ये आम्हाला शंका आहे की ती जातगणना होईल की नाही, ती कॅटेगरीची गणना होईल की नाही, या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला शंका आहे। मात्र भारतीय जनता पक्षामध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत, त्यांना ओबीसीचे नेते म्हणून ते स्वतःला मिळवत असतात आणि आम्हीच फक्त ओबीसीचे हितेशी आहोत अशा प्रकारचे आविर्भाव आणण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेस ते कुठलीही भूमिका घेत नाही असं आपल्याला लक्षात येतं। वगळलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, कारण फक्त ओबीसीच्या नावानं मतं घ्यायचं, पदं मिळवायचे, मंत्रिपद घुसवायचे आणि मात्र त्या ओबीसीच्या हातामध्ये कुठली अधिकार शिल्लक राहत नाही। त्यांनी त्याच्या अधिकाराची ज्यावेळेस ते गोष्ट करतात त्यावेळेस त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो, हा पण आपल्याला अनुभव आहे। त्यामुळे मी बावनकुळे साहेबांसकट 81 भाजपाच्या प्रमुख नेत्यांना मी पत्र लिहिलं की आपण ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे। 82 त्यामध्ये प्रामुख्यानं बीजेपीचे बहुजन समाजातील आमदार, बहुजन समाजाचे मंत्री, बहुजन समाजाचे माजी आमदार, ज्यांनी याआधी ओबीसीच्या नावावरती बेनिफिट घेतलेले आहेत ते सर्व, नागपूर महानगरपालिकेचे ओबीसीचे नगरसेवक ज्यांच्यावर अपात्र निवड रद्द होण्याची टांगती तलवार ऑलरेडी आहे, ज्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांचं नगरसेवक पद आज शिल्लक आहे, या सर्व लोकांना मी पत्र लिहिलेलं आहे की आपण ही जी भूमिका आहे जनगणनेच्या संदर्भात त्याची आपण स्पष्टता सार्वजनिक करावी। आपली भूमिका काय आहे, ओबीसीच्या बाजूने आहे की पक्षाची ओबीसीच्या विरुद्धची जी भूमिका आहे त्याच्या बाजूने आहे, ही भूमिका समाजापुढे
जनतेपुढे स्पष्ट पद्धतीने जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही पत्र लिहिलेलं आहे. विशेषतः बावनकुळे साहेब, ज्यांचं आता नजीकच्या काळामध्ये आम्ही तर असं ऐकतो की ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनणार आणि ते बनणार जर असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे की ओबीसीचा एक नेता या राज्याचा मुख्यमंत्री बनू इच्छित आहे किंवा बनू शकतो आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण सोबत फक्त पदभूषून चालणार नाही, तर ओबीसीच्या कल्याणासाठी तुम्हाला कामं करावे लागतील. त्यामुळे आपल्या भूमिका स्पष्ट असल्या पाहिजे. आम्ही हा पत्र देऊन आम्ही त्यांची भूमिका जाणून महत्वाचं आहे. जोपर्यंत त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गणना होणार नाही, त्यांचं असेसमेंट होणार नाही, तोपर्यंत ओबीसीचं उत्थान होऊ शकणार नाही. हा जातीमध्ये विभागलेल्या समाजाला पुन्हा जातीमध्ये विभागण्याचं काम हे सरकार करू इच्छित आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जनआंदोलन पण सुरू आहे. विजय वडेट्टीवारजी यांचा सुद्धा अनेक दिवसापासूनची ती भूमिका राहिली. उमेश या ठिकाणी आहे, त्यांनी मंडल यात्रा काढली होती. जनजागृती करण्यासाठी त्यांचे पण प्रयत्न आहेत आणि ओबीसीच्या विविध संघटना या संदर्भामध्ये सातत्यानं भूमिका घेत असताना बीजेपीतले ओबीसीचे नेते मात्र मूग पिळून बसलेले आहेत. ते फक्त पदाला चिटकून बसलेले आहेत. त्यांनी पदाला चिटकून न बसता ओबीसीच्या हिताची भूमिका घ्यावी आणि त्यामध्ये आपली स्पष्ट भूमिका त्यांनी निर्धारित करावी, हे सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. आणि हा जे पोस्ट आहे, पहिलं पत्र आम्ही बावनकुळे साहेबांना मी पोस्ट करतोय. इथून आम्ही जीपीओ मध्ये जाऊन सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, माजी मंत्री बहुजन समाजातले यांना हे पत्र आहे. दुसरा जो आहे महानगरपालिकेतले जे नागपूर महानगरपालिकेतले जे नगरसेवक आहे त्यांना हे पत्र आम्ही पोस्ट करतो आहे. त्यांनी या पत्राला सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती करण्यासाठी ही पत्र परिषद मी या ठिकाणी घेतली आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण या अनुषंगाने विचारू शकतो. आता आमची भूमिका स्पष्ट आहे. कुठलाही समाज असेल, संघटन असेल, पार्टी असेल जी ओबीसीच्या जनगणनेच्या सोबत आहे. ओबीसीची जातीय जनगणना म्हणजे नुसताच आकड्यांची जनगणना नाही किंवा घराची जनगणना नाही, तर त्याची शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि नोकरी इतर सर्वांची जनगणना आहे. आणि आमचा मुख्यत्वे प्रश्न बजेटचा आहे. ओबीसीचा जो बजेट असतो तो महाराष्ट्रामध्ये 4,700 करोड रुपये आहे. जर जनगणना झाली ओबीसीची तर तो 1,00,000 करोड रुपयेपर्यंत होईल. म्हणून आमचा जो पिछला समाज आहे याचा पूर्ण आर्थिक नुकसान सरकार प्रत्येक वर्षी करतोय. आणि शासनाने जी भूमिका घेतली होती की आम्ही जातीय जनगणना करणार, ती जातीय जनगणना नुसतीच जातीय होऊ नये, तर ओबीसीचा कॉलम सोबत झाली पाहिजे, ओबीसीचा कॉलम सेपरेट पाहिजे. त्यानुसार जर जनगणना झाली, त्या जनगणनेसाठी जे लोक मदत करतायत, काँग्रेस असो कुठलाही पक्ष असो, त्यांच्या सोबत आमची सकल ओबीसी महामोर्चा आहे. आणि जे सोबत नाही आहेत त्यांचा सुद्धा चेहरा दाखवणे गरजेचं आहे. कारण एक निर्णय घेतात, जसं आपली सरकार, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, परंतु याआधी सुद्धा 2018ला अशाच प्रकारचा निर्णय झाला होता. त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री माननीय राजनाथ सिंग यांनी सांगितलं होतं की आम्ही जनगणना करू. नंतर पुन्हा 21 मध्ये नित्यानंद राय, स्टेट मिनिस्टर फॉर होम अफेअर्स, यांनी पुन्हा सांगितलं होतं की आम्ही जनगणना करणार नाही. आणि जनगणना करणार नाही असं या सरकारने आधी कसं सांगितलं, तर सुप्रीम कोर्टमध्ये एक ॲफिडेव्हिट दिलं आणि लोकसभेमध्ये निवेदन केलं होतं की आम्ही ओबीसीची जनगणना सेपरेट करणार नाही, फक्त एससी आणि एसटीची करणार. तर अशीच पुन्हा अशाच प्रकारची कृती यांनी दाखवलेली आहे आणि जनगणना करू सांगतायत आणि पुन्हा दाखवून दिले की आम्ही जनगणना करणार नाही. म्हणून अशा सरकारवर आमचा विश्वास नाहीये. आणि जोपर्यंत हे राजपत्र काढत नाही, जनगणना करत नाही आणि आमचा बजेट आम्हाला देत नाही, तोपर्यंत सकल ओबीसी महामोर्चा ज्या काही संघटना सोबत आहेत त्यांच्या सोबत राहून यामध्ये आंदोलनाची भूमिका नेहमी सोबत ठेवेल. आमच्या सरकारच्या विरोधात आंदोलन आहेच, विविध संघटनांच्या माध्यमातून आहे, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनही आहे. आणि त्यांना एक्सपोज करणं, ते पदाला चिटकून आहेत, ते विचाराला नाही, हे जनतेपर्यंत घेऊन जाणं. कारण ओबीसीच्या नावाने आपण मतं मागतो, ओबीसीचे नेते म्हणून मिरवतात, मात्र ज्यावेळेस ओबीसीच्या खऱ्या न्याय हक्काची लढाई येते त्यावेळेस आपण भूमिका घेत नाही. फक्त जातीचे असून चालत नाही, ते मतीचे पण राहिले पाहिजे, ते विचाराचे पण राहिले पाहिजे. हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या माध्यमातून. ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहे भाजप, असं मी आधीपासून सांगते की हे भाजप हे नेहमीच ओबीसी समाजाच्या विरोधात आहे. ओबीसी समाजाच्या लोकांचा वापर फक्त हेड काउंटिंगसाठी आहे.
निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकारांमध्ये त्यांची कुठली भागीदारी नाही, हे भारतीय जनता पक्षानं अनेक उदाहरणांच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे. आपले बी आमदार आहेत, मान्सून सेशन सुरू आहे भाऊ सध्याला, तिथे ते ह्या मागण्या उचलणार आहेत का? कोणते? मान्सून सेशन सध्याला सुरू आहे, काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसचे गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांची सातत्यानं मागणी राहिलेली आहे आणि त्यांनी ती मागणी सातत्यानं लावून धरलेली आहे. काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय स्तरावरची सुद्धा ती भूमिका राहिलेली आहे राहुल गांधीजींची, की त्यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगानं पार्लमेंटमध्ये प्रधानमंत्री मोदींनी उत्तर सुद्धा दिलं होतं की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मात्र त्यांनी ते उत्तर खोटं होतं, फसवं होतं आणि बहुजनांचा विश्वासघात करणार होता. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांचं खूप खूप आभार. सगळ्यांनी चहा पाणी घ्या. थँक्यू.